सितारे झुक गए लिखे जो खत तुझे. गुड मॉर्निंग फ्रॉम द गोवा. तर आज आता आपण गोव्यामध्ये आहोत आणि रात्री चेकिंग करण्यासाठी लेट झाला, त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ बनवता आला नाही. रात्र असल्यामुळे तसंही आपण व्हिडिओ बनवणार नव्हतो. तर आता आपण ज्या हॉटेलमध्ये आहे ते एक्झॅक्टली दाखवतो मी, काय प्राइस आहे, लोकेशन काय आहे आणि त्याच्या संगच की हे हॉटेल आहे. आता तुम्ही थोडंफार अराउंड मध्ये बघितलं असेल. हे एक्झॅक्टली मला कितीला पडलं तर 1100 रुपयाच्या आसपास पडलेलं आहे सरासरी. 1100 रुपये पर डेच्या हिशोबाने. आणि जर कुणाला इंटरेस्टेड असेल तर की ऑलमोस्ट बीच पासून 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि जर तुम्ही बाईकवर प्लॅन करत असालच तर हा माझ्याप्रमाणे 5 किलोमीटर एवढं काही लांब नाही वाटत. पण प्राइजेस थोडे अफोर्डेबल आहे आणि माझी ही बजेट ट्रिप होती म्हणून मी गोव्यामध्ये थोडंसं 5 किलोमीटर लांब पर्यंत बघितलं. जर कोण इंटरेस्टेड असाल तर मी एक्झॅक्टली यांचं कार्ड दाखवतो तुम्हाला आणि लोकेशन ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्यांचं ऍड्रेसही मेन्शन करतो. जेव्हा एडिट कराल तर इथे कुठेतरी दिसेल तुम्हाला, तर तिथं तुम्ही पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आज आपण बीचेस फिरणार आहोत आणि संध्याकाळसाठी तुम्हाला एक धमाल गोष्ट अशी दाखवणार आहे. चलो आज सांगत नाही, आता सांगत नाही मी. जसं आपला ब्लॉग पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल की आपण संध्याकाळी कुठं जाणार आहोत. तर असेच आपले भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन दाबायची विसरू नका. तर आपण आता निघालो आहेत बीचेस एक्सप्लोअर करण्यासाठी. लेट्स गो. जिथं आपण आज राहिलेलो आहे हॉटेल हे असे हॉटेल आणि इथं आपला रुद्रा लागलेला आहे, ज्याने आतापर्यंत आपल्याला पूर्ण जर्नीमध्ये आपल्याला ज्यांनी साथ दिलेली आहे. हा असा आपला रुद्र. आणि आज आम्ही गोव्यामध्ये आणि आज गोव्यामध्ये असल्यामुळे आपण पूर्ण गोव्याचे बीचेस एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासंगे रात्री 6-6:30ला आपण नाईट लाईफ एन्जॉय करणार आहोत. तर बघू आपल्याला कसा व्ह्यू भेटतोय. चलो लेट्स गो. गाडी घेऊ आणि निघू. आपण नाश्ता करू आणि त्यांना बीचेस फिरायला जाणार आहोत. गोवाचे बीचेस कव्हर अप करतोय आणि आता आपण निघालेलो आहे, अजून नाश्ता केलेला नाही आहे. आपण नाईट लाईफही एन्जॉय करणार आहोत रात्री. तर लाईट बघू की रात्रीचा कसा असणार आहे एक्सपिरियन्स. तर आज आपण निघालो आता अरंबळ बीचला आणि तिथं आपण जाऊन समुद्राचे ड्रोन शॉट घेणार आहोत. तर आपण भेटू आपण लवकरच. जर गोव्यामध्ये आलात गाडी घेण्याच्या पहिले एका गाडीचा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे, कारण की जर कुठे क्रॅशेस झाले, कुठे ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला बेनिफिट भेटतो की आपल्याकडनं नाही झालं आणि जर ओनरनी सांगितलं की असं आहे ते त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी पण एक सेफ्टी असते. आता मी एक व्हिडिओ घेतोय. ओके, तर आपण व्हिडिओ घेऊन चाललेलो आहे. आता निघू ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्ट झाल्यावर आपण डायरेक्टली बीचच्या इथं भेटू. चला. लक्ष्मी घरचे अंदर. तर आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतलाय. तर खूप जास्त भूक लागली आहे आणि हॉटेलचं हे नाव आहे आणि आपण चाललोय ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट करायचा आहे, भूक लागली आहे जोराची राव. चलो 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 चलो. आमचा भावा येतोय. मागं थांबलो होतो. नाश्त्याचे प्राइसिंग बघून हादरलो मी. पोहे 80 रुपये प्लेट, उपमा 80 रुपये प्लेट. तर आपल्या बजेटच्या बाहेर आहे. नाही, आपण ट्रिप प्लॅन करतोय बजेटची. तर एक छोटंसं पुढं आलं आपल्याला एक छोटंसं एक हॉटेल सापडलेलं आहे. अष्टविनायक म्हणून आहे, श्री अष्टविनायक हॉटेल. तर तिथं आपण आता ब्रेकफास्ट करायसाठी थांबलेलो आहे. गाडी लावली आहे. काळजी घ्यायची की गाडीला काही क्रॅशेस ॲक्सिडेंट काही झाला नाही पाहिजे, नाहीतर परत गाडी रिटर्न करताना प्रॉब्लेम होते. कारण की ते डिपॉझिट पण घेतात आणि वन डेचं रेंट पण घेतात. समजा 500 रुपये रेंट आणि 500 रुपये डिपॉझिट, असं 1000 रुपये घेतात. जेव्हा तुम्ही गाडी रिटर्नमध्ये करतात तेव्हा तुम्हाला ते 500 रुपये परतही देतात. तर थोडीफार काळजी घ्या गाडीची. बाई, गोव्यामध्ये आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट झाला आणि तोही फक्त 90 रुपयामध्ये. जर कोण येणार असेल तर आम्ही एक समोसा खाल्ला आणि चहा पिला आणि 2-3 लाडू खाल्ले. म्हणजे
फिल झालं पोट पूर्ण आणि दोघांचा एक्झॅक्टली चांगला झाला. जर ऍड्रेस जर कोणी येणार असेल गोव्याला तर नक्की विजिट दिस अष्टविनायक हॉटेल आहे. त्याच्या ओनरला ऍड्रेस विचारू आपण. बाई तुझा ऍड्रेस सांग ना. अष्टविनायक हॉटेल पंचायत एक्झॅक्ट कुठे आहे हे? इकडे पंचायत साईड अंजुना बीचच्या हा, साईड. अंजुना. ठीक आहे ठीक आहे. मी जर जमलं त्याचा कार्ड टाकतो. कार्ड असून कार्ड देऊन टाक. कार्ड नाही आमच्याकडे. कार्ड नाही आहे का? ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा बोर्ड दाखवतो. जर जमलं तर नक्की विजिट करा यार. भाई 90 रुपयामध्ये ब्रेकफास्ट होते म्हणजे काय चेष्टा आहे का? हे स्नॅक्स आहे. मेनू असणार त्याचा. हॉटेल चांगलं आहे अष्टविनायक म्हणून. आणि हा व्ह्यू आहे एक्झॅक्टली. आसपास जर लोकेशन कोण बघतात ते बघा. ते एक हॉटेल आहे. माहिती नाही हॉटेल आहे का काय पण ते आहे त्याच्या एक्झॅक्टली. आणि इथनं आपण सरळ बीचला जो बीच एक्सप्लोर करणार आहे. बाई कोणतं करणार आहे आपण? मुसे बोल. वेगोटोरा. हा तर आपण आता वेगोटोरा बीच एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहे. लेट्स गो. आत्ता आपण वॅगातार बीचवर आलेलो आहोत. वॅगातार बीचवर आलेलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा बसवलेली खूप सुंदर दिसतीये. हे बघा त्याचा ही मूर्ती बसवलेली महाराजांची खूप सुरेख आहे. आणि हा वॅगातार आहे. असा हा सुंदर वॅगातार बीच आहे. खूप सुंदर आहे. त्या साईडला पण आहे त्या साईडला पण. आता आपण रॉक पॉइंटच्या इथे आहे. समीर दादा आमचे थांबलेले तिथं. पण खूप सुंदर असा बीच आहे. आपण आता इथे ड्रोन उडवणारच आहोत. लेट्स गो. फ्लाइंग ड्रोन. तोपर्यंत कसा वाटतोय बघा. टॉप हिल गोवा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला वॅगेदार समुद्राच्या बीचचा. असा हा आपण आता वॅगेतार बीच हा एक्सप्लोर केलेला आहे. सुंदर होता खूप. हा आपण उडवलेले खूप छान ड्रोन शॉट्स भेटलेले आहेत आपल्याला. आपण आता जेव्हा एडिट करू तेव्हा एक्झॅक्टली कळेल आपल्याला. समीरचे पण काही ड्रोन शॉट घेतलेले आहेत. एखादच घेतलेला आहे समीर तुझा. मी तुझा बर्थडे असला म्हणून जास्त फ्रीडम नाही देऊ शकत तुला मी. कळलं का कापड्या? हा तर ड्रोन शूट झालेला आहे आपला. आणि आता गोवा हा खूप साऱ्या गोष्टींसाठी फेमस आहे. पण त्यातनं 2 गोष्टी निवडायच्या म्हणल्या तर यंगस्टरला ह्या 2 गोष्टी नक्की दिसतात. एक तर गोव्याचे खूप सुंदर बीचेस आणि तिथं असलेले स्वस्त दारू. पण इथले शोरूमही एवढे मोठे आहेत की ते बघून मला थांबवलं नाही. तर चला
मी बोललो ॲक्च्युली ट्राय करावं इथनं ड्रोन उडून जिथं आपण स्टे मध्ये थांबलेलो आहे की इथला आसपासचा एरिया कसा आहे ते बघण्यासाठी माझी इच्छा आहे की आत्ता आपण ड्रोन उडवा. आपण ड्रोन उडवतोय आता इथं एक 5 मिनिटांमध्ये ड्रोन उडवा आणि बघू कसा आसपासचा इलाका आहे. तर फायनली आपण चाललेलो आहे शॅकवर. समुद्रामध्ये बोट फिरत असते आणि आपण तिथं पार्टी करू शकतो, राहू शकतो, खाऊ शकतो आणि जे पिणारे असतात ते पिऊ शकतात. माझे मित्र जर येणार असेल तर नक्की व्हिजिट करा. आता आपण तिथंच चाललेलो आहे आणि तिथं कसं असणार आहे, काय असणार आहे, प्राइजेस काय आहे ते एक्झॅक्टली सांगतो मी तुम्हाला. तर आपल्या चॅनलमध्ये तसंच कंटिन्यू राहा, मी त्याचे प्राइजेस आणि हे सगळं सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली तुमच्या हॉटेलच्या जवळच चौकामध्ये एक बस येते आणि बसमध्ये तुम्हाला बसायचं असेल ती बस तुम्हाला त्या बोटपर्यंत घेऊन जाते. तशीच एक आपल्याला जी बस आलेली आहे ती घेण्यासाठी आलेली आहे ही वाली. तर आता ह्या बसमध्ये आपण बसून जाणार आहे आणि त्यानंतर ना आपण बोटमध्ये एन्जॉय करणार आहे. बस आपल्याला एक्झॅक्टली पणजीमध्ये घेऊन येते आणि पणजीमध्ये घेऊन आल्यावर असं काहीतरी शॅक्स असतात. आपल्याला आतमध्येच खाणं पिणं राहणं सगळं असतं आणि पार्टी चालू असते. हे पणजीमध्ये होतंय सगळं. पण आय डोंट थिंक सो इट्स आय फील इट इज टू क्राउडी. यायचं म्हणून यायचं सगळ्यांनी बनवलं का अशी गर्दी आहे आणि टू मच क्राउडी आहे. जर तुम्हाला डान्स आणि क्राऊड आवडत असेल तर हा एक्सपिरियन्स नक्की तुम्हाला आवडेल. पण आमच्या दोघांसाठी या क्रूजची प्राइसिंग 1100 पर हेड अशी आम्हाला पडली. पण प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. कुणाला माउंटन्स आवडतात तर कुणाला बीच. हा प्रत्येकी अनुभव प्रत्येकी वेगळा असू शकतो. बोर्ड असणार आहे पलीकडचं असणार आहे छोटीला. पण भाई मला वाटतं की हा एक्सपिरियन्स बकवास असेल आणि मला नाही आवडत बोट याची. पण तरी पण बघू आतमध्ये गेलो परत रिटर्न आल्यावर एकदा रिव्ह्यू देईल मी कसं यायचं काय. बघू आता. शॅक पार्टी म्हणतात त्याला. आगे से खाना अनलिमिटेड, दारू लिमिटेड. जे आपण पॅकेज घेतलंय त्यामध्ये जेवणही इन्क्लुडिव्ह आहे. व्हेज मध्ये बटाट्याची भाजी, पनीरची भाजी आणि वरण भात आणि चपाती आणि एक गोड पदार्थ असा हा व्हेजिटेरियन मध्ये भेटतो आपल्याला.
तर अशा प्रकारे आपला क्रूजचा एक्सपिरियन्स होता, असा काही जेवणाच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीत. आपण ह्या क्रूज मध्ये होतो आणि ह्या क्रूज आपण आज कंप्लीट केलेला आहे. परत क्रूज वर जायची इच्छा असेल का माझी, तर नक्कीच नाही, कारण की मी बीच पर्सन नाही आहे, मी माउंटन पर्सन आहे. मला माउंटन्स वर राहायला जास्त आवडतं, तर मी परत नाही येणार हा एक्सपिरियन्स करायला. तर माझा हा एक्सपिरियन्स आहे, तुमचा तो चांगला असेल, माझा असा आहे. इट्स ओके. चलो आता आपण डायरेक्टली भेटू उद्या सकाळी. बाय बाय गोवा. जसा आपला क्रूजचा प्रवास संपतो, जसं गेटवर परत यायचं आणि परत आल्यावर आपल्याला गाडी नंबर क्रॉस चेक करायचे आणि त्याच गाडीमध्ये जाऊन बसायचे परत आपल्याला. आज आपला शेवटचा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आता आम्ही निघणार आहोत टुवर्ड्स पुणे. पण जाता जाता मला 2 गोष्टी ऍक्च्युली सांगायच्या आहेत की सावंतवाडी एक छोटीशी नदी झील काही म्हणते, त्या बाजूला आसपास पूर्ण शहर बसलेलं आहे, तेही एक बघण्यासारखं आहे, खूप छान. आणि तिथे लास्ट टाइम मी शंतनू सरांसंग आलेलो, तिथे एक मित्र माझा चांगला बनला होता, त्यालाही कॉल करू जर भेटला तर छान गोष्ट. आणि तिथं पुढे आपली जर्नी कंटिन्यू पुण्यासाठी होणार आहे. तो फायनली हॉटेल होता आणि या दादा आता सध्याला जसं बघितलं महाग म्हणतो गोवा, पण असं मला नाही वाटलं या दादांमुळे. तर एकदा ह्यांचा नंबर आणि ह्यांचं नाव आणि लोकेशन एक्झॅक्टली आपण रिपीट करायला लावू की काढतं तोंडाने एड्रेस कंफर्म करू. भैया जी, आपके होटल का एग्जैक्टली लोकेशन कहाँ पे है? नागवा सर्कल पे है हमारा होटल है और मेरा नाम अभिषेक कुमार सिंह है. हाँ. मेरा नंबर है 6386643126. ओके. तर सगळ्यांना मी पाहिजे असलं कार्डही टाकणार आहे, तर स्क्रीनशॉट घेऊ शकतात. श्री यश असं आहे, हायजीन चांगली आणि आपण मोस्टली गोव्यामध्ये आलं तर फक्त रात्रच काढतो आणि पूर्ण फिरत असतो. तर वन डेच्या हिशोबाने ठीक आहे, तर कुणी आलं तर नक्की व्हिजिट करा. इथे प्रॉपर्टी खूप छान आहे. लेट्स गो. निघूया आता आपण पुण्याला. टुवर्ड्स पुण्याला निघताना एक मला खूप सुंदर जागा सापडलेली. हार्डली आपण 30-35 किलोमीटर आलेलो असेल. दाखवतोय मी आणि ड्रोन नाही उडवणार आहे. पहिले ड्रोन उडवतो, त्यानंतर व्ह्यू दाखवतो. ऍक्च्युली प्रॉपर रोडने चाललेलो आहे आणि ह्या साईडला एक नदी आहे, बॅक वॉटर आहे नदीचं आणि चारी बाजू एक 5 मिनिटांमध्ये गाडी आपण ड्रोन उडवू आणि तो व्ह्यू बघूया. रेडी आहात का त्यासाठी? चलो. Your eyes tell me that you don't wanna leave just yet. No, my eyes agree. It's almost like when we first met. Oh, I don't care, it's getting too late. I want you and I can't wait. Don't wanna spend a minute without you. I know you feel the same. So come on, give me love. I'ma show you how to move with my body. Come hit me with your touch and make me wanna say, damn. And yeah, you know what's up. Ain't nothing I won't do for your body. So give me all you got right now. I know I'm yours, baby. So come get. तर कसं काय मंडळी, आता आपण चाललेलो आहे सावंतवाडी आणि सावंतवाडी गावातनं जाता आणि आपल्याला आंबोलीचा घाट हा पण एक्सप्लोर करता येणार आहे. प्रयत्न कराल की बॅटरी डाऊन असली तरी थोडंफार आंबोली घाटातनं शूट करायचं. माग जी रिव्हर होती आपला, तो व्ह्यू कसा वाटला सांगू नका. एक्झॅक्टली ब्रिजच्या खालनं घेतलेला आपण ड्रोन आणि सावंतवाडी मध्ये पण आपण एकदा ड्रोन उडवणार आहोत. तर आता आपण डायरेक्टली सावंतवाडी मध्ये थांबणार आहोत. आता आपण लेफ्ट घेतलेला दुसरा एक रोड होता सोपा हायवे वाला, पण मी इथं म्हणलं नको, पण सावंतवाडीचा रोड चांगला आहे. कारण की लास्ट टाइम जेव्हा मी शंतनू संघ आलेलो या रोडने गेलो, खूप छान होतं, डिसेंट होतं सावंतवाडी. तर आज आपण परत एकदा सावंतवाडी रोडने एक्सप्लोर करतो. प्रवासात बाईक चालवत असताना काही ठिकाण असे भेटतात जे वेग आपोआप कमी होतो, आजूबाजूचे दृश्य हळूहळू जाणवू लागतात. सावंतवाडी असेच एक ठिकाण. पाण्याचे निळेपण आणि हिरवळीची शांतता मनाला आणि घाट सुरू होण्याच्या आधी मनाला मिळणारी थोडीची विश्रांती. इथनं पुढं शांत रस्ते हे बदलणार होते, वळणं वाढणार होती, हवा थंड होणार होती. मग काय सुरू झाला खरा आनंद आंबोली घाटाचा. नहीं है उसमें कुछ शेंगा मिल गया, उधर ही बैठेगा वो. गाडीमध्ये रात्री शेंगा होत्या ठेवलेल्या, माकडाला तर भेटल्या, आमच्या ह्या माकडाला नाही भेटल्या. पिएगा हाँ वो मारेगा ये. इसको सब ढूंढने की कोशिश कर रहा. सर्चिंग चलिए उसका क्या क्या मिल रहा क्या क्या नहीं मिल रहा. हाँ तो सर्चिंग चलिए उसका काय भेटते काय नाही मध्ये. चटका बसेल तिकडं. चैन खोल रहा वो, चैन प्रॉपर चैन खोल रहा. त्या बॅगेमध्ये ऍक्च्युली आहे आपलं बंजी कॉर्ड
आणि ट्यूब है अपना ये आएगा आंग पे, वो उसको करने दे जो करना है वो। हाँ तो निकालने देना, उसमें क्या बड़ी बात है। हे काय काढलेले काय नाही भेटले त्याला, सगळं चेक करतोय तो, सगळं चेक आपल्या करायचा प्रयत्न मध्ये बघाला कसला वाढीव आहे तो इंटेलिजंट बंदर। आम्ही ऍक्च्युली ड्रोन उडवण्यासाठी थांबलेलो, पण हा भाई काय ऐकायलाच तयार नाही। तो सगळ्या गोष्टी चेक करतोय, काय काय भेटणार आहे काय काय नाही भेटणार आहे, बॅगा चेक करतोय तो। हे उतरला, फायनली उतरला, मेल आहे। हां हे ठीक आहे, आपण आता ड्रोन उडवू। आपला साहेब माकडाला पाणी द्यायचा प्रयत्न करतोय। पण मन जरा थोडेसे विश्रांतीची वाट पाहत होते। मग काय, हॉटेल समोर आले। कसलाही विचार न करता मी आतमध्ये शिरलो। चारपाई दिसताच माझे शरीर थेट त्याच्यावर कोसळले आणि क्षणात जाणवले, हा शेवट नाही, हा फक्त एक विश्रांतीसाठी घेतलेला स्टॉप आहे। सर्व थकवा अलगद उतरल्यासारखा वाटू लागला। माझे डोळे नकळत मिटले, फक्त थोड्या वेळासाठी, कारण की प्रवास अजून बाकी आहे आणि ही विश्रांती पुढच्या रायडिंगसाठी एक नवीन ऊर्जा देणार आहे मला। जर पूर्ण जर्नी माझी कशी वाटली ही सांगायची विसरू नका। आपण या व्हिडिओला आता इथेच समाप्त करू, भेटू एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय।